मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट यामध्ये ऑलरेडी आपण झायगोट फॉर्मेशन हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये स्टडी केलंय. आता लास्ट कन्सेप्ट आहे टॉपिकचा, एम्ब्रियोजेनेसिस म्हणजे काय. एम्ब्रियोजेनेसिस म्हणजे काय ती प्रोसेस आपण पाहूया. याची डेफिनेशन काय आहे? Process of formation of embryo from diploid zygote. डिप्लॉइड झायगोट पासून एम्ब्रियो बनायच्या प्रोसेसला म्हटलं जातं एम्ब्रियोजेनेसिस. झायगोट कसा बनतोय? झायगोट मेल आणि फिमेल गॅमेटच्या फ्युजननं झायगोट बनतो. झायगोट पासून काय बनतो? एम्ब्रियो. एम्ब्रियो पासून काय बनतो? नवीन ऑर्गॅनिझम. मग आता बघा, एम्ब्रियो बनत असताना झायगोट पासून समजा झायगोट कसा बनलाय बघा, फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट आहे. कशाचा फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट? हा मेल गॅमेट फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज होतो. यांचा प्रोडक्ट मिळतो झायगोट. झायगोटचा प्रोडक्ट मिळतो एम्ब्रियो आणि एम्ब्रियो पासून नवीन ऑर्गॅनिझम, न्यू ऑर्गॅनिझम मिळतो. आता एम्ब्रियोजेनेसिस होताना काय होतं बघा. ड्युरिंग एम्ब्रियोजेनेसिस म्हणजे एम्ब्रियोजेनेसिस होत असताना, झायगोट पासून एम्ब्रियो बनत असताना, ड्युरिंग एम्ब्रियोजेनेसिस सेल डिव्हिजन and cell differentiation takes place. एम्ब्रियोजेनेसिस होत असताना सेल डिव्हिजन आणि सेल डिफरन्शिएशन होतं. झायगोट पासून एम्ब्रियो बनत असताना सेल डिव्हिजन होतं आणि सेल डिफरन्शिएशन होतं. आता बघा, सेल डिव्हिजन म्हणजे काय आपण स्टडी करूया. सेल डिव्हिजन म्हणजे इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल्स in developing embryo. तयार होत असलेल्या एम्ब्रियो मध्ये नंबर ऑफ सेल्स वाढणे याला म्हणतात सेल डिव्हिजन. उदाहरणार्थ बघा, आता काय सांगतो. समजा हे एक सीड आहे, हरभऱ्याचं सीड आहे. त्या हरभऱ्याच्या सीडला ओपन केलं. ओपन केल्यावर तुम्हाला असा एक व्हाईट कलरचा मध्ये पार्ट दिसतो. या मधल्या पार्टला म्हणतात एम्ब्रियो. आता बघा काय होतं. हा एम्ब्रियो जो आहे त्यात दोन भाग असतात. प्लिम्यूल असतो वरचा भाग, हा खालचा जो भाग आहे त्याला रॅडिकल म्हणतात. हा जो एम्ब्रियो जो आहे डेव्हलप होत असतो, डेव्हलप होत असलेल्या एम्ब्रियो मध्ये नंबर ऑफ सेल्स वाढणे, नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होणे, डेव्हलप होत असलेल्या एम्ब्रियो मध्ये, एम्ब्रियो हा बनलेला आहे ऍक्च्युअली. ज्यावेळेला एम्ब्रियो बनत असतो की आत एम्ब्रियो डेव्हलप होत असताना त्यात नंबर ऑफ सेल्स वाढणे याला सेल डिव्हिजन असं म्हणतात. हा सीड आहे, या सीडच्या हा एम्ब्रियो बघा, एम्ब्रियो मध्ये प्लिम्यूल आणि रॅडिकल असतात. ज्यावेळेला हा एम्ब्रियो बनत असतोय
डेव्हलप होत असतोय त्यावेळेला त्यात नंबर ऑफ सेल्स वाढतात, म्हणजे त्यात काय होत असतं, सेल डिव्हिजन होत असतं. दुसरी प्रोसेस काय होते बघा, सेल डिफरन्शिएशन होत असतं. जे सेल्स वाढतात, आता हा एम्ब्रियो तयार व्हायला लागलाय, अजून डेव्हलप व्हायला लागलाय, म्हणून समजूया आपण डेव्हलप होत असलेल्या एम्ब्रियो मध्ये नंबर ऑफ सेल्स वाढलेले आहेत सेल डिव्हिजन ना. आता मी याला म्हणतोय, याला आपण म्हणूया डेव्हलपिंग एम्ब्रियो असं म्हणूया. डेव्हलपिंग एम्ब्रियो, डेव्हलपिंग एम्ब्रियो मध्ये नंबर ऑफ सेल्स वाढायला लागलेत. आता ते नंबर ऑफ सेल्स जे वाढले ते डिफरन्शिएशन मध्ये जातात. सेल डिफरन्शिएशन म्हणजे काय बघा, ग्रुप ऑफ सेल्स undergoes certain modification to form tissues and organs to form an organism. याचा अर्थ काय बघा, जे नंबर ऑफ सेल्स या डेव्हलपिंग एम्ब्रियो मध्ये वाढले ते सेल्स त्यांच्यामध्ये बदल करून घेतात, मॉडिफिकेशन मध्ये जातात. मॉडिफिकेशन मध्ये जाऊन तिथे टिश्यू बनवतात. टिश्यू बनलं म्हणजे आता समजा प्लेम्युल आणि रॅडिकल याच्यामध्ये एक टिश्यू बनलेले आहेत. टिश्यू बनले, तुम्हाला माहित आहे की हा एम्ब्रियो मध्ये जो प्लेम्युल असतो तो काय देतो, शूट देतो. आणि एम्ब्रियो मध्ये जो रॅडिकल असतो तो काय देतो, वनस्पतीचा रूट देतो. शूट आणि रूट बनलं म्हणजे वनस्पतीचे काय बनले, ऑर्गन बनले. शूट आणि रूट बनलं म्हणजे पूर्ण प्लांट बनलं, ऑर्गॅनिझम बनला. म्हणजे एम्ब्रियो बनत असताना सेल डिव्हिजन होतं, म्हणजे नंबर ऑफ सेल्स वाढतात. वाढलेले सेल्स त्याच्यापासून टिश्यू बनतं. टिश्यू बनल्यानंतर त्याच्यापासून ऑर्गन बनतात. आता उदाहरणार्थ हा सीड मध्ये असणारा एम्ब्रियो आहे, त्या एम्ब्रियो मध्ये दोन भाग असतात, प्लेम्युल आणि रॅडिकल असतात. त्यात सेल डिव्हिजन झाली की नंबर ऑफ सेल्स वाढतात आणि टिश्यू बनतो पहिला. मग त्या टिश्यू वाढलेल्या टिश्यूच्या प्लेम्युल भागापासून शूट बनतं आणि रॅडिकल भागापासून रूट बनतं. म्हणजे ग्रुप ऑफ सेल्स जे वाढतात ते अवयव बनवतात वनस्पतीचे, शूट आणि रूट बनवतात. आणि शूट आणि रूट बनला तर एक प्लांट बनतो, एक ऑर्गॅनिझम बनतो. म्हणजे मला नेमकं म्हणायचं आहे का, झायगोट पासून एम्ब्रियो बनत असताना सेल डिव्हिजन आणि सेल डिफरन्शिएशन या दोन महत्त्वाच्या घटना घडतात. आज जो एम्ब्रियो बनत असतोय त्या एम्ब्रियो मध्ये नंबर ऑफ सेल्स वाढतात. नंबर ऑफ सेल्स वाढलेले सेल्स टिश्यू बनवतात. टिश्यू बनवल्यानंतर अवयव बनवतात आणि अवयव बनवलं म्हणजे एक ऑर्गॅनिझम बनतो. ह्या दोन इव्हेंट एम्ब्रियोजेनेसिस होताना होतं. एक सेल डिव्हिजन आणि दुसरी सेल डिफरन्शिएशन. सेल डिव्हिजन म्हणजे काय सांगितलं मी, समजा हे सीड आहे, सीडच्या आत हा एम्ब्रियो तयार व्हायला लागलाय, डेव्हलप व्हायला आहे. हे एम्ब्रियो आहे, सीडच्या आत हे एम्ब्रियो, आणि हे दोन असतात ते कॉटिलिडॉन म्हणतात त्यांना. एम्ब्रियोच्या आत सीड तयार व्हायलाय, त्यात नंबर ऑफ सेल्स वाढाले म्हणजे सेल डिव्हिजन व्हायलाय. वाढलेले सेल्स पासून टिश्यूज आणि ऑर्गन बनत आहेत वनस्पतीचे. ऑर्गन कुठले, शूट आणि रूट बनत आहेत. ऑर्गन आणि टिश्यू बनण्याला सेल डिफरन्शिएशन म्हणतात. आता ही बी पेरली आपण जमिनीत, तर यात वाढलेले नंबर ऑफ सेल्स जे आहेत त्यात प्लेम्युल पासून शूट आणि रॅडिकल पासून रूट बनतं. म्हणजे ही जी बिया आपण जमिनीत पेरल्यावर कंपल्सरी काय लागतोय, एम्ब्रियो लागतोय. एम्ब्रियो असेल तरच नवीन वनस्पतीचं या प्लेम्युल पासून शूट आणि रॅडिकल पासून रूट बनणार, अवयव बनणार आणि वनस्पती बनणार. म्हणून
अवयव बनायचे असतील तर जे नंबर ऑफ सेल्स वाढलेले असतात एम्ब्रियो मध्ये त्याच्यापासून सेल डिफरन्शिएशन होणं गरजेचं आहे. म्हणजे सेल डिफरन्शिएशन झालं की टिश्यू आणि ऑर्गन बनतात. बिया ज्या वेळेला जमिनीत पेरतो त्यावेळेला. आता एम्ब्रियोजेनेसिस मध्ये एनिमल्स आर classified into oviparous and viviparous groups. Viviparous groups based on development of zygote inside the female body or outside. म्हणजे एनिमल दोन गटामध्ये क्लासिफाय केलेले आहे. अंडे देणारे प्राणी म्हणजे ओविपॅरस आणि पिलांना जन्म देणारे प्राणी म्हणजे विविपॅरस. कशावरून? त्यांचा झायगोट फिमेलच्या बॉडीच्या आत डेव्हलप व्हायलाय एम्ब्रियो मध्ये की फिमेलच्या बॉडीच्या बाहेर डेव्हलप व्हायला लागलाय एम्ब्रियो मध्ये. म्हणजे झायगोटचा एम्ब्रियो बनताना जर तो एम्ब्रियो फिमेलच्या बॉडीच्या आत बनून पिलांना जर जन्म देत असतील फिमेल तर ते विविपॅरस झाले आणि अंडे घालून पिलांना जन्म देत असेल तर ते ओविपॅरस झाले. म्हणजे झायगोटचं डेव्हलपमेंट इनसाइड की आउटसाइड त्याच्यावरून अंडे देणारे प्राणी ओविपॅरस आणि पिलांना जन्म देणारे प्राणी विविपॅरस. आता अंडे देणाऱ्या प्राण्यांच्या मध्ये झायगोट फिमेलच्या शरीराच्या बाहेर डेव्हलप होतो अंड्याच्या आत आणि पिलं जन्म देणाऱ्या प्राण्यांच्या मध्ये झायगोटचं डेव्हलपमेंट फिमेलच्या शरीराच्या आत होते आणि पिलांना ते जन्म देतात. whether they may fertilized egg or unfertilized egg or they give birth to egg one. म्हणजे काय बघायचं आपण दॅट इज म्हणूया ते फर्टिलायझर एग सोडतात म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट फ्युजन झालेला एग सोडतात की मेल आणि फिमेल गॅमेट न फ्युजन झालेला एग म्हणजे अनफर्टिलायझर्ड एग किंवा ते डायरेक्टली पिलांना जन्म देतात असे ते क्लासिफाय केले जातात. आता बघा मी काय सांगतो. आता पक्षी जे आहेत ते कुठल्या प्रकारचं अंड बाहेर सोडतात? मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालेलं एग म्हणजे कुठलं? फर्टिलायझर्ड एग. पक्षी फर्टिलायझर्ड एग बाहेर सोडतात त्याला उष्णता देतात मग त्यातून पिलू बाहेर येतं. फ्रॉग जे आहे ते कुठला अंड बाहेर सोडतात? अनफर्टिलायझर्ड एग. आता फ्रॉग फिमेल फ्रॉग स्वतःचे अंडे पाण्यामध्ये सोडतात तिथं मेल फ्रॉग स्पर्म सोडतो आणि बाहेर फर्टिलायझेशन होतं. मग इथं मला सांगा फिमेल फ्रॉग फर्टिलायझर झालेला एग सोडलाय की अनफर्टिलायझर एग सोडलाय बाहेर? म्हणजे बाहेर फर्टिलायझेशन होणार ना परंतु पक्ष्यांच्यात तसं नसतं. ते फर्टिलाइज झालेला मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज झालेलं एग बाहेर सोडते त्याला हीट प्रोव्हाइड केल्यावर त्यात पिलू तयार होतं म्हणजे बाहेर फर्टिलाइज होऊन येतं ते
त्याला इन्क्युबेशन दिल्यावर त्यातनं पिलू बाहेर येते. आणि मॅमल्स, ह्युमन बीइंग डायरेक्टली यंग वनला बर्थ देतात, पिलांना जन्म देतात. तर अशावरून त्यांना क्लासिफाय करण्यात आलेला आहे ओव्हिपॅरस आणि व्हिव्हिपॅरस. ओव्हिपॅरस दोन प्रकारचे, काही अंडे मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज झालेले अंडे बाहेर सोडतात, आणि फ्रॉग जे आहेत ते पण अंडे बाहेर सोडतात, फिमेल अंडे बाहेर सोडतात, परंतु बाहेर फर्टिलायझेशन होतं तिथं झायगोट डेव्हलपमेंट आउटसाइड द बॉडीज होत असते. म्हणजे फर्टिलायझर एक बर्ड सोडतात, फ्रॉग अनफर्टिलायझर एक सोडतात, आणि काही प्राणी पिलांना जन्म देतात. जे एक बाहेर सोडतात ते ओव्हिपॅरस आणि पिलांना जन्म देतात ते व्हिव्हिपॅरस. आता फ्रॉग मध्ये बघा की झायगोटचं पूर्ण डेव्हलपमेंट फिमेलच्या बॉडीच्या बाहेर होतं, बाहेरच फर्टिलायझेशन होतं. इथं पण बाहेरच फर्टिलायझर झालेला सोडलेला आहे. अशा प्रकारे आपण ॲनिमलचे ओव्हिपॅरस आणि व्हिव्हिपॅरस म्हणजे झायगोटचं डेव्हलपमेंट इनसाइड की आउटसाइड, व्हिव्हिपॅरस मध्ये इनसाइड, ओव्हिपॅरस मध्ये आउटसाइड होत असते. In a oviparous animal, like birds and reptiles, lay fertilized egg covered with calcareous shell in a safe place of environment. पक्षी आणि सरपटणारे प्राणी स्वतःचे अंडे, फर्टिलायझर झालेले अंडे, मेल फिमेल गॅमेटच्या फ्युजन झालेलं अंड, त्याच्यावर कशाचं कव्हरिंग असतं, कॅल्शियम कार्बोनेटचं शेल कव्हर असतं. आता समजा हे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्यूज झालेला अंड आहे पक्ष्यांचा, म्हणजे कुठलं एक आहे हे, फर्टिलायझर एक आहे. त्या अंड्यावरती कॅल्शियम कार्बोनेटचं शेल असतं, म्हणजे कॅल्केरियस शेल असतं प्रोटेक्शनला, आणि ते अंड वातावरणाच्या सेफ प्लेसला साप आणि पक्षी सोडतात आणि त्याला पिरियड ऑफ इन्क्युबेशन देतात, हीट देतात, आणि हीट दिल्यावर त्यातनं मग पिलू बाहेर येतं. म्हणजे ओव्हिपॅरस ॲनिमल, सरपटणारे प्राणी आणि पक्षी ग्रुप स्वतःचे अंडे वातावरणाच्या सेफ प्लेसला सोडतात, त्याला इन्क्युबेशन देतात, हीट देतात, मग त्यातनं यंग वन हॅच आउट होतो म्हणजे बाहेर येतो, त्यातनं पिलू बाहेर येतं, यंग वन येतं. यंग वन केव्हा येतं, आफ्टर इन्क्युबेशन म्हणजे हीट प्रोव्हाइड करणं अंड्याला. म्हणजे ओव्हिपॅरस ॲनिमल मध्ये फर्टिलायझर एक बाहेर सोडलं जातं, त्याला हीट प्रोव्हाइड केलं जातं, मग त्यातनं पिलू बाहेर येतो. व्हिव्हिपॅरस मध्ये कसं असतं, इन व्हिव्हिपॅरस ॲनिमल development of zygote inside the female parent. झायगोटची डेव्हलपमेंट फिमेल पेरेंटच्या आत होते व्हिव्हिपॅरस ॲनिमल मध्ये. कुणामध्ये होत असतं, फॉर एक्झाम्पल मॅमल्स, ह्युमन्स, इन्क्लुडिंग ह्युमन. आता उदाहरणार्थ बघा, व्हिव्हिपॅरस ॲनिमल मध्ये झायगोटची डेव्हलपमेंट फिमेलच्या बॉडीच्या आत होते. याचा अर्थ काय, उदाहरणार्थ व्हिव्हिपॅरस ॲनिमल मध्ये झायगोटची डेव्हलपमेंट इनसाइड द फिमेल पेरेंट
मॅमल्स इन्क्लुडिंग ह्यूमन. आता उदाहरणार्थ ही ह्यूमनची फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये दोन ओव्हरी असतात. त्या ओव्हरीपासून काय बनत असतं, एग म्हणजे फिमेल गॅमेट. आणि हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा बाहेरचा ओपनिंग व्हॅजिना, हा गर्भाशय म्हणजे युटेरस. ज्यावेळेला मेल आणि फिमेलचं सेक्शुअल कॉन्टॅक्ट होतं त्यावेळेला स्पर्म इथं सोडलं जातं व्हॅजिना मध्ये. स्पर्म जातो हेड ट्यूब मध्ये, एग बरोबर फ्यूज होतो. त्यांचा प्रोडक्ट काय मिळतो, झायगोट. झायगोट कुठे येतो, गर्भाशयामध्ये येतो. झायगोट या ट्यूब मधनं इथपर्यंत येऊपर्यंत कशामध्ये कन्वर्ट झालेला असतो, एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट झालेला असतो. झायगोट ह्या ट्यूब मधून इथपर्यंत येऊपर्यंत एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट झालेला असतो. आणि तो एम्ब्रियो नवीन बेबी मध्ये डेव्हलप होतो गर्भाशयामध्ये. न्यू एंग वन मध्ये डेव्हलप होतं. पहिला फीटस तयार होतो आणि मग एंग वन डेव्हलप. एम्ब्रियो पासून पहिला फीटस, फीटस नंतर नवीन बेबी डेव्हलप होते. प्रॉपर केअर आणि प्रोटेक्शन न नवीन बेबी डेव्हलप झाल्यावर फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या बाहेर बेबी पूर्ण तयार झाल्यावर, आता ह्यूमन मध्ये 9 महिने 9 दिवस झाल्यावर, प्रेग्नन्सी पिरियड संपल्यावर या बेबीला व्हाजायनाच्या द्वारे बाहेर डिलिव्हर केलं जातं. हे झालं विविपॅरस. आता विविपॅरस मध्ये काय पॉइंट नोट करायचा मला, मेल पार्टनर सेक्शुअल कॉन्टॅक्ट करून स्पर्म व्हाजायनामध्ये सोडला. स्पर्म ह्या एग बरोबर जाऊन फ्यूज झाला. डिप्लॉइड झायगोट बनला. झायगोट पासून एम्ब्रियो बनला. एम्ब्रियो गर्भाशयात आला. त्याच्यापासून फीटस तयार झालं. फीटस पासून न्यू एंग वन तयार व्हायला लागले, ते डेव्हलप व्हायला लागले. डेव्हलप झालेला एंग वन जो असतो तो बाहेर डिलिव्हर्ड केला जातो. आता फ्लावरिंग प्लांट मध्ये एम्ब्रियोजेनेसिस कसं होतं बघा. समजा हा फ्लावरचा एल्लेस आहे, त्याच्यात बाहेरच्या भागाला सेपल, मग पेटल, मग स्टेमेन आणि हे ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. आता काय होतं बघा इथे, हा जो स्टेमेन आहे त्या स्टेमेनच्या अँथरच्या काय म्हणतात, पोलन ग्रेन. पोलन ग्रेन पॉलिनेशनच्या मदतीने स्टिग्मावरती जाऊन पडतात आणि स्टिग्मावरती पोलन ग्रेन जाऊन पडल्यावर ती ट्यूब तयार करते, पोलन ट्यूब तयार करते. ती ट्यूब कुठे जाते, स्टाईल मध्ये. स्टाईल होऊन कुठे येते, ओव्हरी. ओव्हरीहून आत कुठे चालली, ओव्ह्यूलच्या आत. ओव्ह्यूलच्या आत गेल्यावर किती मेल गॅमेट सोडते बघा, 2 मेल गॅमेट. एक मेल गॅमेट एगच्या जवळ सोडते, दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियसच्या जवळ सोडते. आता जो मेल गॅमेट एगच्या जवळ सोडलेला आहे त्याच्या फ्युजन होऊन जो प्रोडक्ट मिळतो तो झायगोट. झायगोट पासून एम्ब्रियो. आणि जो मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियसच्या जवळ फ्यूज झालेला आहे त्यांचा प्रोडक्ट मिळतो एंडोस्पर्म. तो ट्रिप्लॉइड असतो कारण सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड आहे. म्हणजे 2 फर्टिलायझेशन झाले तर फ्लावरिंग प्लांट मध्ये. एक मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज झाला, त्यांचा प्रोडक्ट एंडोस्पर्म मिळाला, ट्रिप्लॉइड. आणि दुसरा मेल गॅमेट एग बरोबर फ्यूज झाला, त्यांचा प्रोडक्ट झायगोट मिळाला, झायगोट पासून एम्ब्रियो मिळाला. म्हणजे किती फर्टिलायझेशन झालं, 2 वेळा. हे अँजिओस्पर्म म्हणजे फ्लावरिंग प्लांटचं डबल फर्टिलायझेशन होतं. पण आपला पॉइंट काय आता, जो मेल गॅमेट एग बरोबर फ्यूज झालाय त्यांचा प्रोडक्ट झायगोट, झायगोट पासून काय बनतो, एम्ब्रियो. हे आत बनलं तर काय होतं बघा, आत एम्ब्रियो बनला. एम्ब्रियो कशाच्या आत बनणार आहे, ओव्ह्यूलच्या. एम्ब्रियो कसा बनतोय, मेल गॅमेट जो एग बरोबर फ्यूज झालाय त्यांचा झायगोट आणि मग एम्ब्रियो. एम्ब्रियो बनला, ही जी ओव्ह्यूल आहे ती ओव्ह्यूल कशात कन्वर्ट होते बघा, ओव्ह्यूल असते ती सीड मध्ये कन्वर्ट होते. आणि ही ओव्हरी आहे ती कशात कन्वर्ट होते, फ्रूट मध्ये कन्वर्ट होते. ओव्हरीचा वॉल जो असतो, आत एम्ब्रियो वगैरे बनल्यावर फर्टिलायझेशन झाल्यावर ओव्हरीचा जो वॉल आहे तो
फ्रूटचा वॉल पेरिकार्प मध्ये बदलतो. आणि काय बदल होतात? सेपल, पेटल आणि स्टेमेन फॉल ऑफ होतात. सेपल्स, पेटल्स, स्टेमेन गळून पडतात म्हणजेच फॉल होतात, विदर होतात. राहतं काय? फक्त सेपल पडले, पेटल पडले, स्टेमेन पडले, फक्त ओव्हरी. ओव्हरीचा होतो फ्रूट, ओव्ह्यूलचा होतो सीड. हे झालं फ्लॉवरिंग प्लांट मध्ये एम्ब्रिओजेनेसिस. परत एकदा रिपीट करतो बघा. अँथर पासून पोलन बनतात, पॉलिनेशन स्टिग्मावरती जाऊन पडतात, पोलन ट्यूब बनते, स्टाईल मध्ये जाते, मग ओव्हरीच्या आत येते, मग ओव्ह्यूलच्या आत जाऊन किती मेल गॅमेट सोडते? 2. एक मेल गॅमेट एच्या जवळ सोडते, दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियसच्या जवळ सोडते. तो ऑलरेडी डिप्लॉइड असतो. जो एक बरोबर मेल गॅमेट फ्यूज होणाऱ्यांचा प्रोडक्ट झायगोट, त्याच्यापासून एम्ब्रिओ बनतो. जो मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होणाऱ्यांचा प्रोडक्ट एंडोस्पर्म बनतो. याला डबल फर्टिलायझेशन म्हणतात एंजिओस्पर्म मध्ये. हे आत झालं की ओव्ह्यूलच्या आतच काय बनला? एम्ब्रिओ. ओव्ह्यूलच्या आत एम्ब्रिओ बनला की ही ओव्ह्यूल जी आहे ती सीड मध्ये बदलते, ओव्हरी जी आहे ती फ्रूट मध्ये बदलते. ओव्हरीचा वॉल जो आहे तो फ्रूट वॉल पेरिकार्प मध्ये कन्वर्ट होतो. आणि सेपल, पेटल, स्टेमेन फॉल ऑफ होतात. काही फ्रूट असे आहेत त्यांचा सेपल तसाच राहतो. पर्सिस्टंट कॅलिक्स किंवा सेपल म्हणतात त्याला. उदाहरणार्थ टोमॅटो. टोमॅटोवरती बघा सेपल तसाच राहतो. वांग्यावरती सेपल तसाच राहतो. पर्सिस्टंट सेपल्स. असे फ्रूट सांगा म्हणले त्यांनी की त्यांचा सेपल तसाच राहतो. ब्रिंजॉल पर्सिस्टंट सेपल, टोमॅटो पर्सिस्टंट सेपल, चिली पर्सिस्टंट सेपल. बघा तुम्ही ग्रीन कलरचा टोमॅटो मध्ये टोमॅटो जर बघितला असा त्याच्यावरती ग्रीन कलरचे असे दिसतात बघा, ते पर्सिस्टंट सेपल. सेपल पडत नाही तिथं. ब्रिंजॉल मध्ये पण बघा वांग्यामध्ये तुम्ही बघितला तर अशा प्रकारचे या ठिकाणी सेपल दिसतात त्याच्यावर. वांग्याचा डेट हे जे आहे ते पर्सिस्टंट सेपल, हे ब्रिंजॉल मध्ये दिसतं. अशा प्रकारे आपण एम्ब्रिओजेनेसिस हा कन्सेप्ट या ठिकाणी स्टडी केलेला आहे. पुढच्या क्लासमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करायचा आहे, तो पण स्टार्ट